विस्तार फळे पुष्पे भार ओल्हावली तेने माझे म्हणा होय पक्षीराज साधावया काज तृप्तीची या मुळीची या बीजे दाखविले गोडी लवकरची जोडी झाली याची तेने माझे म्हणा होय पक्षीराज साधावया काज तृप्तीची या तुका म्हणे क्षणा जातो काळ गोडी ते रसाळ अंतरेल. कीर्तनाची सेवा प्रारंभ करण्यापूर्वी आपण या ठिकाणी का आलो हे सांगणं अगत्याचं वाटतं. महाराजांचे 122वी पंढरपूर वारी मागच्या वर्षीपासून सुरू झालेला हा आनंदाचा सोहळा समर्थ सद्गुरु दिगंबर महाराजाची पुण्यतिथी व्हावी इच्छा खूप होती मला, पण जागेची उपलब्धता नसल्या कारणानं ती होऊ शकत नव्हती. परंतु आज हा योग, चांगला योग मागच्या वर्षीपासून आलाय, त्याचा विशेष आनंद होतो. वारीचा आनंद घेत 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 इथपर्यंत आलेले तुम्ही सगळे भाग्यवान मंडळी. मोटारनं आलेले आमच्यासारखे भाग्यवान आहेत का महाराज? आपल्यासारखे भाग्यवान नाही. पण हे 1 महिन्याचं जे नामयज्ञ जो चालू होता त्याचा खरा आनंद घेणारे तुम्ही, तुमच्या पायाची सचत नमन असतो. आणि अशा या निमित्तानं, वारीच्या निमित्तानं पंढरपूर क्षेत्री समर्थ सद्गुरु दिगंबर महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त पावन या पर्वावर माझ्यासारख्या पामराचं कीर्तन व्हावं हे माझं महत् भाग्य. खरा हरे नाम वेली पावले विस्तार. अभंगाचा थोडक्यात भावार्थ पाहायचा झाला तर हरिनामाची वेळ वाढलेली आहे, तिचा विस्तार खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्याला फळ आणि पुष्प आलेले आहेत, ते पण कसे ओलावलेली आहे. ती ओलावलेली म्हणजे रसभरीत आहे. मुळीची या बीजे दाखविली गोडी, जे मूळ आहे, मुळाचं बीज जे टाकतो आपण, ते मुळीची या बीजे दाखविली 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 कोणत्या स्वरूपात ते सविस्तर भाग आपण पुढे पाहणार आहोत. मुळीची या बीजे दाखविली गोडी. गोडी म्हणजे फळ कसं आहे? हरिनामाचं फळ कसं आहे बाबा? गोड आहे. लवकरची जोडी झाली याची, भक्त आणि देवाची जोडी झाली. ती जी जोडी झाली, मुळीची या बीजे दाखविली गोडी, लवकराची जोडी झाली याची. पण महाराजांना याच्यात एक भीती आहे. भीती म्हणजे एक शक्यता आहे. ती शक्यता काय? तुका म्हणे क्षणा जातो काळ. या गोष्टीला काळाची मर्यादा आहे ना, तर जन्माला जन्म घ्यावा लागतील. गोडी ते रसाळ अंतरेल. ती जी गोडी आहे, ती जी नामाची गोडी आहे, ती जी नामाची गोडी तुम्हाला चाखायची किंवा तो अनुभव घ्यायचा आहे, त्या अनुभवामृत घ्यायचंय, ते केव्हा शक्य आहे? या काळाचं बंधन पाळलं तुम्ही तर ते शक्य आहे. कारण आपली जोडी कशी दुहेरी आहे, संसार आणि परमार्थ. असा अभंगाचा थोडक्यात भावार्थ आहे. सविस्तर भावार्थ आपण थोड्यात पाहू. आता हरिनाम कोणाला माहित नाही? तुम्हाला आवाज माझा व्यवस्थित ऐकू येतो का? जास्त मोठ्याने आवाज असा कर्कश व्हायला लागला ना का हो प्रशांत भाऊ? व्यवस्थित यायला लागला का? चांगला आहे ना. पण एक डोळ्यासमोर आता ही जी वेल आहे, तुकाराम महाराजांनी जे वेलीचं वर्णन केलेलं आहे, अलौकिकत्वाचं वर्णन आहे. हे एखादा संत महात्माच पाहू शकतो. त्या ताकदीचं आपल्यासारखं सामान्य माणूस पाहू शकत नाही. आपण काय पाहतो? पण मला एक सांगा, निसर्गाचा आनंद घ्यायला आपल्याला आवडतो की नाही? हरिनाम वेली पावले विस्तार फळे पुष्पी भार ओल्हावली. किती सुंदर आहे, डोळ्यासमोर किती छान आहे. ते हरिनामाची वेल फुललेली आहे, अशी हिरवळ आहे, आता सुंदर प्रदेश आहे, आणि ते वातावरण आल्हाददायक वातावरण किती छान वाटतं. आपण जी
आपण जे चिंतन करतो ही चिंतन कोणत्या स्वरूपाचं आहे? हे भौतिक स्वरूपाचं चिंतन आहे. आपलं चिंतन हे भौतिक स्वरूपाचं चिंतन आहे. आपल्याला कंटाळा आला, बोर झालं, काय करतो आपण? खूप सातत्यानं जगायचं, एखाद्या दिवस कंटाळा आला तर आपण काय करतो? बाबा कुठंतरी फिरायला जातो. कुठं फिरायला जाता? जिथं निसर्गरम्य ठिकाण आहे, सुंदर ठिकाण आहेत पाहायसारखे. कोणी कोकणात जातं, ते सुंदर सुंदर झाडी वेली जे काय असतील ते पाहतं. कोणी खूपच थोडासा जास्त पैशावाला कुठं दार्जिलिंगला जाईल, कुल्लूला जाईल, मनालीला जाईल. आणखीन पैशावाला असेल तर स्वित्झर्लंडला जाईल, बालीला जाईल, इत्यादी इत्यादी जे काय असतील ते. जाता की नाही? का जाता? तिथे गेल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा आनंद मिळतो. ती जे निसर्गाचं वातावरण आहे ते एक अनुभव, तिथला ते थंडगार वारा, तो आल्हाददायक अनुभव माणसाला एक नवीन ऊर्जा देतो, प्रेरणा देतो. पण हे जे पाहतो आपण, जे लोक तिथं पाहतो ते किती भाग्यवान? त्यांना विचारा बरं, तुम्हाला याचं खूप रोज तितकाच आनंद होतो का? त्यांचं उत्तर असेल निश्चित नाही. हे आम्हाला काय रोजच आहे. मग त्यांना जर ते रोजचं असेल तर तुम्हाला ते नवीन का वाटतं? अभाव तिथे प्रभाव. या गोष्टीचा माणसाला अभाव असतो, त्या गोष्टीचा विशेष प्रभाव त्याच्यावर असतो. पण संत मंडळी जी काय ही भगवंताच्या प्रेमात पडलेली आहे. आपण कोणाच्या प्रेमात पडतो असो हा विषय नको आता, नाही का? आपलं प्रेम कोणावर आहे? आपल्या पैशावर आहे, आपल्या म्हशीवर आहे, आपल्या वावरावर आहे की नाही बाबा? भगवंतावर तितकं अनन्यसाधारण प्रेम आपण करू शकतो का? किंवा करतो का? करतो. पण अनन्यसाधारण प्रेम भगवंतावर केल्यानंतर हे दिसतं का नाही? सांगा ना. ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात? प्रेम झाल्यावर कसं होतं भगवंताचं? तो आनंद येतो की नाही? घनो वाजे गुण गुण वारा वाहे सु मला का तुकाराम महाराज का भगवंताच्या प्रेमात पडले? काय व्हायला लागलं? घन घनु वाजे गुण गुण. घन म्हणजे काय? आकाशात ढग आलेले आहेत, ते गडगडायला लागलेले आहेत आणि सुंदर असा रुणू झुणू असा वारा व्हायला लागलेला आहे. आणि अशा याच्यात काय? भव तारकू हा काना वेगे भेटतो वाका परमेश्वरा, अरे तू ये रे. अशा वेळेस जर तू आला तर किती आनंद होईल. काय प्रेमाची व्याख्या असते महाराज, लक्षात घ्या. संत ते जगलेले आहेत, ते अलौकिक तो जगलेले आहेत. गणू वाजे गुण गुण. प्रेम जे भगवंतावर केलेलं आहे ना, हे खूप अतिशय दुर्मिळ, ज्याला म्हणता येईल, मला शब्द आठवलेले पण आहे, दुर्मिळ जे आहे, जे कोणाला भेटत नाही असं कोणाला भेटलेलं आहे? भगवंत संतांना भेटलेलं आहे. पण त्याच्यासाठी आपल्याला जर ते प्राप्त करायचं असेल तर पहिली पायरी कोणची आहे? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करे? काय म्हणावं लागेल? सगळ्यात सोपा मार्ग भक्ती ते कठीण. मग सोपा कशाचा आला? पण नाव घेता येतं ना आपल्याला. त्याच्या मागचा भावार्थ, मनात असलेली श्रद्धा, या सगळ्या बाबी तपासावं लागतील की नाही परमेश्वराला? तो काय सहज तुम्हाला जवळ घेतो का हो? अहो, तुमच्याजवळ पैसा असला तर सगळे तुमचे का नाही? जर पैसाच नसला तर तुमचे राहतील का? तर तुमच्याजवळ काय असल्याशिवाय जर का तुमच्या घरचे तुम्हाला विचारत नाही, भगवंत विचारेल का? काहीतरी गेलाच ना तो. पण तो कसा आहे? दयाळू आहे, न्यायनिष्ठ आहे, न्यायनिष्ठूर आहे. भक्ता राखे पाया पाशे. आपण दिसतच नाही ना तो. कुठं लपलेला आहे? आकाशात आहे का कुठे? जो दिसत नाही त्याच्यावर प्रेम कसं करावं? करता येईल?
जी वस्तू डोळ्याला कधी बघितलीच नाही, कशी आहे ती? सहस्त्र शीर्षा पुरका सहस्त्राक्षा सहस्त्रपात सभूमिम तत्तिष्ठम दशांगुल, नानाविध अशा प्रकाराने त्याचं वर्णन केलेलं आहे. आपल्याला सविस्तरात जायचं नाही, कारण की आपल्याला अभंग सोडवायचा. असा असणारा भगवंत का स्वीकारतो आपण? संते सांगितले केले ते जतन. संतांना सांगितलं आणि संत काय करतात? हे आपल्याला उद्धाराचं कार्य करतात. त्याच्यावर विश्वास ठेवून काय करायचं? मंडूक उपनिषदामध्ये आता वेली संदर्भात बोलतोय आपण, पण मंडूक उपनिषदामध्ये झाडा संदर्भात वर्णन करताना मंडूक उपनिषद अध्याय 3 पहिल्या वल्ली मधलं, म्हणजे पहिल्या वेली मधला पहिला श्लोक काय? द्वा सुपर्णो सयुजा सखया, दोन पक्षीण मैत्रिणी एका झाडावर बसल्यात. समान वृक्षम परिशस्व जायते, त्या एका झाडावर बसल्या, एका झाडावर समान वृक्षम एका झाडावर बसलेल्या या दोन पक्षींनी एक काय करते? तयारण्य पिप्पलत स्वादुत्ती अनश्चन्यो, म्हणजे त्या एकाच झाडावर बसलेले आहेत, दोन पक्षीण मैत्रिणी एका झाडावर बसलेले आहेत आणि काय करतात? एक फळ चाखत आणि एक काय त्याच्याकडे फक्त साक्षी भावानं बघत. आता जे फळ खाणार आहे ते कोण आहे? तो जीवात्मा आहे, जीव भाव आहे. आणि जो साक्षी भावानं पाहणारा कोण आहे? तो परमात्मा आहे. अशा प्रकारचं वर्णन हे मंडूक उपनिषदामध्ये सापडतं. बरं, हे झालं मंडूक उपनिषदामधलं. आता झाडाचंच वर्णन करायचं झालं तर गीता भगवद्गीतेतल्या 15 अध्याय तुम्ही नेहमी म्हणता. पहिला श्लोक काय? ऊर्ध्व मूल अश्वस्थम प्राहुरव्ययम छंदांसी यस्य पर्णानि यस्य वेदस वेदवेद. कसं आहे ते झाड? त्या भगवंतापासून सुरू झालेलं आणि त्याच्या ज्या शाखा आहेत त्या काय? त्या संसार रूपाने वाढत गेलेल्या आहे, असं वर्णन त्याच्यामध्ये येते. पण या ज्या शाखा वाढतात, मग म्हणजे कसं आहे? ऊर्ध्व हे वरतून आलेलं आहे आणि असा विस्तार पावलेला आहे. कसं? उलट आकाशातून वाढलेलं आहे आणि जमिनीकडे ऊर्ध्वमूल मद शाखम अश्वस्थम प्राहुरयम छंदांसी यस्य पर्णानि यस्य वेदसवे. पुढे काय म्हटलेलं आहे? इथं जर तुम्ही मेलं तर कुठे जाणार? भक्त असला तर. भक्त म्हणजे कोणचा? जो कधीच विभक्त होत नाही तो भक्त. देवभक्त पण तुका म्हणे नो हे भिन्न तो भक्त. कोणचा भक्त? यत गत्वान निवर्तन्ते. इथं गेल्यावर काय होईल? कोण शाश्वती घेतलेली आहे? जर तुम्ही भक्त म्हणून राहिला, हरिनामाचा सातत्याने जप करत राहिले, त्या भगवंताच्या त्या परमेश्वरावर तुम्ही सातत्याने श्रद्धा ठेवत राहिले तर काय होईल? यत गत्वान निवर्तन्ते तद्धामम परमम मम ममैवांशो जीव लोके. तुम्ही कोणाचे अंश आहात? जीवभूत सनातन आहात. समर्थ ओम रमेश श्वासानंद सरस्वती महाराजांनी काय केलं? महाराजांनी कोणती वेल लावली आपल्या? आता मग बाळाभाऊ महाराजांनी एक हरिनामाची वेल लावली. कोणत्या स्वरूपात लावली? जी आजपर्यंत टिकून आहे. या वारीमुळे ही हरिनामाची वेळ सकाळी उठल्याबरोबर काकड्यापासून जे सुरू होते वारी, तर संध्याकाळी झोपल्यानंतर जर कोणी नवीन आले असाल, जुने सुद्धा असतील, झोपल्यावर कानाच्या आवाज कानात येतात की नाही? प्रत्येकाचा अनुभव नाही, खरं खरं सांगा. झोपल्यानंतर सुद्धा नामस्मरण सुरू आहे. काय कारण? हे अखंड नाम जे घेतो, अखंड हरिनाम सप्ताह,
झोपल्यानंतर सुद्धा त्या टाळाचं गुंजन जर का तुमच्या कानात होत असेल तर ती खरी हरिनामाची वेळ आमच्या महाराजांनी लावली. आमच्या महाराजांनी वेळ लावली वारीच्या समोर पंढरपूरच्या दिंडीची एक वेळ लावली, एक पैठणच्या दिंडीची वेळ लावली, हरिनाम सप्ताह सुरू केले. गावगाव शेकडो वर्ष झाले, 100 वर्ष व्हायला लागले हरिनाम सप्ताह आपले चालू आहेत की नाही. त्या माध्यमातून आपण हरिनाम घेतो की नाही. आता त्याची गोडी आहे नाही आहे हा भाग नंतरचा चिंतनाचा राहिला, पण त्या काळापुरतं का होईना आपण या खऱ्या आनंदाचा उपभोग घेतो की नाही. याच वारीमध्ये महाराज आता पहिलेच फोड करत नाही, समर्थ सद्गुरु दिगंबर महाराज साल 1995 हे 11 वाजता सांगायला लागलो बरं का. महाराज निघाले वारीला, पण पुढे काय होणार आहे याची कल्पना महाराजांना पहिलेच आलेली होती. कारण संत काय असतात, संत जाणते असतात. जगातली कोणतीच महासत्ता त्यांना रोखू शकत नाही. कारण काळ ज्या काळाला आपण चळचळ घाबरतो, त्या मरणाला आपण चळचळ घाबरतो, तो काळ कुठे. काय म्हणतात तुकाराम महाराज, जगा काळ जगा काळ खाय, ज्या काळाला सगळं जग चळचळ कापत, त्या काळाच्या माथ्यावर पाय देऊन आम्ही उभे आहोत असं कोण म्हणतं. महाराज म्हणतात काळ हे काही वाकडं करू शकतं का. हे सामर्थ्य आणि शक्ती आमच्या संतांमध्ये आहे. असे असणारे आमचे समर्थ सद्गुरु दिगंबर महाराजांनी सांकेतिक भाषेमध्ये सगळ्या मंडळींना सांगितलं होतं की काय होणार आहे. तर कोणाला कळलं की नाही कळलं हे प्रत्येकाला माहित. साखर खेरडा या मुक्कामी गुरुवर्य बाबा आणि मी गेलो होतो. मी लहान होतो, मला कळत होतं. सांगितलं आता मुलं आणू नको, तू पण पुढे कुठे येऊ नको, कारण पुढे काय होणार आहे याची त्यांना सगळी कल्पना होती. दिंडी दर मजल करत पोहोचत होते. आणखीन एक त्यात घडलेला तुम्हाला माहिती असेल की नाही माहिती नाही. सावरगाव देवंगरा नावाचं गाव आहे, तिथं महाराजांनी मुक्काम केला. आणि सकाळी सावरगाव सोडलं तुम्ही की असं माळरानाचा भाग लागतो, बरोबर आहे का. इकडे डोंगर आहेत असे, पाहिलं का तुम्ही. आणि माळरानाचा भाग लागतो, तिथून त्या रस्त्यानं मार्गक्रमण करत दिंडी हळूहळू पुढे सरकू लागली. आता आईसाहेब पळत आले त्यावेळेस भगवान दादा कुलकर्णी म्हणून ते आता पुरुषोत्तम भाऊ इथे बसले असतील, त्यांचं आहे तिथे पुरुषोत्तम भाऊ, त्यांच्याकडे पळत आल्या. अरे म्हणाले अरे भगवान अरे कुठे गेले, महाराज दिसले का. नाही म्हणे महाराज तर गाडीत बसलेले नाही, महाराज गाडीत बसलेले नाही म्हणे, तू बघ. काय दिंडीतली मोजकी मंडळी तुम्ही एखाद्याच असाल त्यावेळेस. सगळे धावाधाव झाले, महाराजच दिसेना. महाराज तिथं नव्हतेच, महाराज कुठे गेले समजेना. पण थोडा पाहत असताना कोणीतरी एक लांब धोत्रावाला माणूस लांब कुठतरी दिसला. सगळी मंडळी पळत महाराजांकडे गेली. मला वाटतं भगवान दादा होते का आणखीन कोण होतं त्यांच्यासोबत काही माहिती नाही. तुम्ही होते का त्यावेळेस. साक्षीदार इथे हजर आहे आपल्यासोबत. पळत गेले सगळे महाराजांकडे गेले, महाराजांना थांबवायचा प्रयत्न केले. महाराज काय होते, महाराज कोणत्या स्थितीत होते आणि महाराज कुठे जाणार होते कोणालाच माहिती नव्हते. तर महाराज अंतर्धान पावणारे होते हे कोणालाच माहिती नव्हतं. हे सगळी मंडळी तिथे गेली, महाराजांच्या समोर उभी राहिले तरी महाराज यांची दखल घेईना. महाराजांना कोणती अवस्था प्राप्त झाली होती माहिती नाही, पण महाराज त्या दिवशी जर सापडले नसते तर आपल्याला कोणाला कधी कुठे गेले काय गेले कुठे अंतर्धान पावले समजलं नसतं. यांनी हलवल्यानंतर महाराज शुद्धीत आले, पण महाराज कुठे जात होते हे कोणालाच माहिती नाही. मजल करत
जास्त. आणि पंढरपूरच्या जवळ बाभुळगाव या ठिकाणी आले. महाराजांना थोडा घाम फुटला, तब्येत खराब झाली. त्यानंतर महाराजांना दवाखान्यात पंढरपूरला आणण्यात आलं. पण सांगितलं चंद्रभागा ओलांडली का विचारलं. महाराजांचं काय होतं, अखंड हरिनाम. तुम्ही जर समर्थ बघितले असतील, मी लहान होतो मला आठवते. विठ्ठला विठ्ठला महाराजांचा